कार्यक्रमाचे आयोजक जमाते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष माझे मित्र श्री अब्दुल वाजेद कादरीजी, माननीय राज्यमंत्री महोदय, माननीय खासदार महोदय, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, आमचे उपायुक्त GST श्री योगेशजी, इतर सगळे मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, ईद ए मिलादचा कार्यक्रम या माध्यमातून आपण एकमेकांमधला भाईचारा वाढवतोय. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना झालेल्या ईदच्या शुभेच्छा देतो आणि हा भाईचारा कायम ठेवून आपण येणाऱ्या वर्षातही जसं कोविडमध्ये कादरीजींनी आम्हाला खूप चांगली साथ दिली, जे मन में विश्वास कार्यक्रम घेतला होता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, त्याच्यामध्ये सगळे मुस्लिम बांधव, बरेचसे मौला मुलवे आले होते आणि एक चांगला विचार त्यांनी समाजापर्यंत नेला की लसीकरण करा, कोविडची फाईट कशी करायची, एकामेकाला मदत कशी करायची. यासोबतच यापुढे आपण औरंगाबादच्या विकासासाठी नक्की प्रयत्नशील राहू. पुन्हा एकदा वाजेदजी, तुम्ही मला बोलायला माझा गौरव केला त्याबद्दल आभारी. आपल्या सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. औरंगाबाद शहर के सभी नागरिकों को, सभी भाइयों बहनों को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि अभी ईद और बाकी सारे जो हमारे फेस्टिवल थे पिछले कुछ दिनों में, वो सब बहुत अच्छे से, शांति से, भाईचारे के साथ औरंगाबाद के सभी नागरिकों ने अपने अपने तरीके से इसको मनाया है. और आज इस छोटे से प्रोग्राम में सभी लोग यहाँ इकट्ठा हुए हैं और अच्छा लगता है जब इस तरह का कोई प्रोग्राम होता है. सब लोग आपस में आके मिलजुलते हैं, एक दूसरे से मेल मिलाप होता है और ये अच्छी साइन है, सोसाइटी में खुशहाली की एक साइन है. तो सभी को मैं एक बार फिर से बहुत बहुत शुक्रिया और सबको बहुत सारी शुभकामनाएं देता हूं. सर, इससे हटके एक सवाल है मेरा, आप औरंगाबाद में कमिश्नर बन के आए, कैसा लगा औरंगाबाद का अनुभव, कैसा रहा आपको, यहाँ के लोग कैसे, जनता कैसी? बहुत बढ़िया जनता है. मेरा तो सेकंड टाइम है, मैं पहले भी यहाँ DCP था और मुझे वापस यहाँ CP बन के आने का मौका मिला है. तो बहुत बढ़िया यहाँ के लोग ही, मैं हमेशा कहता हूँ कि औरंगाबाद में शहर में ऐसा कुछ खास नहीं है, लेकिन जो खास है वो यहाँ के लोग हैं, बड़े दिल वाले लोग हैं. नामदुन सल्लल्लाहु अलैहि रसूलिल करीम अम्मा बाद फ़क़त क़ाल अल्लाह ताला फ़िल क़ुरानिल मजीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान सदक़ल्लाहुल अज़ीम. सर्व स्तुती, प्रशंसा, तारीफ त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता, आपल्या सर्वांचा निर्माता, या जगाचा शासक, स्वामी, मालक, पालक आणि धनी आहे. आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानव जातीच्या उन्नतीकरता आणि प्रगतीकरता कार्य केले. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय अब्दुल सत्तार साहेब, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माननीय सुनील चव्हाण साहेब, जिल्हाधिकारी औरंगाबाद, नितेनकर साहेब, सहआयुक्त GST आणि त्याचबरोबर अनेक लोक मंचावर उपस्थित आहेत. कारण की एवढा वेळ नाही की आपण प्रत्येकाचं नाव घ्यावं, तर मी आपण सर्वांचं स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्यासमोर बसलेले शहरातील सर्व माझ्या प्रतिष्ठित नागरिक, माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदो. इस्लाम या शब्दाचा अर्थच आहे शांती. आणि अस्सलामु अलैकुम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक दुसऱ्या आपल्याशी आपण चांगल्या प्रकारे भेटत असताना कुठेतरी तो प्रेमाचा हा संदेश दिला जातो. पैगंबर साहेबांनी सांगितलं की अपने भाई को मुस्कुरा के मिलना सदका आहे. तर आपल्या भावाला भेटत असताना ही शांती आणि त्या शांतीची अनुभूती कुठेतरी घ्यावी. आणि याच माध्यमातून आजचा हा जो कार्यक्रम आहे, तर कुठेतरी आपण निवांतपणे बसून शिरखुर्म्याचा आस्वाद घेत असताना तो शिरखुर्मा ज्याच्यामध्ये दूध, साखर, काजू, किशमिश, बदाम अशा प्रकारे सर्व प्रकारचे व्यंजन मिळून एक नवीन व्यंजन तयार होतं. तर असाच आपला हा भारतीय समाज आहे. तर इथंही आपण बसून अगदी शांतीपूर्ण पद्धतीने ते काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत.
आपल्याला जो जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपण राष्ट्रीय एकात्मतेवर अनेकदा बोलतो आणि त्याचबरोबर आपण मानवतेवर बोलतो, इन्सानियतवर आपण बोलतो. तर हाच काही संदेश समजण्यासाठी मला असं वाटतं की आपण इथं आलेलो आहोत. मी आपल्या सर्व आमच्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जोडणारे जे मुद्दे आहेत त्याच्यावर मी अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी आपल्या समोर ठेवेल. सर्वात महत्त्वाचं की ज्याला अल्लाह म्हटलं गेलं, त्याला ईश्वर म्हटलं गेलं, त्याला तुकाराम महाराजांनी भगवंत म्हटलेलं आहे, ज्याला ज्योतिराव फुलेंनी निर्मिका असं म्हटलेलं आहे, तो कोणी वेगळा नाही. ही ती दिव्य शक्ती जो या ब्रह्मांडात ज्यानं निर्माण केलं, जो आपल्या सर्वांचा निर्माता आहे, त्याला अल्लाह म्हटलं गेलं. आज लोक अल्लाच्या नावावर भांडत आहेत, ईश्वराला आपण ओळखत नाही त्याच्या नावावर भांडत आहेत. तर तो अल्लाह त्यानं आपल्या सर्वांची निर्मिती केली, तो कोणी वेगळा नाही, तो कोणी हिंदूंचा वेगळा नाही, मुसलमानांचा वेगळा नाही. तर त्यानं आपल्याला जीवन दिलं आणि जगामध्ये आपण कसं राहावं, कसं वागावं यासाठी धर्म दिला. माणूस म्हणून माणसाच्या ज्या काही गरजा होत्या त्या प्रत्येक गरजा त्यानं पूर्ण केल्या आणि कसं राहावं, कसं वागावं यासाठी त्यानं धर्म दिला. आणि हाच धर्म घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पैगंबर आले आणि कोणता नवीन संदेश दिला नाही. हे सांगितलं गेलं की प्रथम पुरुष जो या धर्तीवर आला त्याला आदम अलैहिस्सलाम म्हटलं गेलं आणि त्यांची पत्नी हव्वा, त्याच्यापासूनच हे सर्व जोडपं होतं, ते प्रथम जोडपं, त्याच्यापासूनच ही मानवता आणि ही इन्सानियत हे चालवली गेली आणि तुम्ही सर्व एका कुटुंबाचे सदस्य आहात, हा संदेश याच्या मार्फत देण्यात आला. आपल्या पार्लमेंटच्या पटलावर लिहिलेला आहे वसुदैव कुटुंबकम, दिस वर्ल्ड इज वन फॅमिली. हाच संदेश इस्लामनं दिला. अल खल्क़ु यालुल्लाह, दिस वर्ल्ड इज वन फॅमिली. ये जो विश्व है ये ईश्वर की क्रिएशन है, ते विश्व हे अल्लाहचं कुटुंब आहे. तर या कुटुंबातील सदस्य या नात्यानं आपण सर्वांनी एक दुसऱ्याला समजून घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती इन्सानियत, माणुसकी, भाईचारा कुठंतरी जोपावा. हाच संदेश, हा प्रेमाचा संदेश आहे. तर तुमचा ईश्वर एक, तुमचं कुटुंब एक आणि तुम्हाला जो धर्म दिला गेला तो धर्म देखील एक. पैगंबर मोहम्मद साहेबांनी कोणता नवीन धर्म दिला नाही, तर तोच धर्म, तोच आद्य धर्म, त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा बिघाड होतो तेव्हा तेव्हा ईश्वर आपले पैगंबर पाठवतो. 1,24,000 पैगंबर आले, त्याला पैगंबर असं म्हणतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आले. पैगंबर मोहम्मद साहेब हे शेवटचे अंतिम प्रेषित आहेत. त्यांनी नवीन धर्म दिला नाही, तर त्या धर्मामध्ये, त्या आद्य धर्मामध्ये जो बिघाड झाला होता तो दूर केला आणि त्याला पूर्णत्व प्रदान केले. अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती. तर इस्लाम हा दीन आहे, हे फक्त धर्म नाही तर वे ऑफ लाईफ आहे. या जगामध्ये कसं राहावं, कसं न वागावं, माझं नातं माझ्या ईश्वराशी कसं असावं, समाजातील इतर लोकांशी मी कसं वागावं, एक दुसऱ्याचे कर्तव्य काय आहेत, अधिकार काय आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि याच दृष्टिकोनातून धर्म आहे. तर तोच धर्म है ना, गीतेमध्ये म्हटलं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतम. यदा यदा ही धर्मस्य, जब जब इस धरती के ऊपर बिगाड़ पैदा होता है तो मैं प्रकट होता हूँ और जो जुल्म और पापी जो लोग हैं उनका नायनाट करता हूँ. हे आपल्या हिंदू धर्मामध्ये हा कन्सेप्ट आहे, गीतेमध्ये हा कन्सेप्ट दिला गेला. अवतरण, फक्त फरक एवढाच आहे की तो ईश्वर या धर्तीवर येतो हे सांगितलं गेलं, त्याचं अवतरण झालेलं आहे. आणि कुराणमध्ये जे पैगंबरांचा जो कन्सेप्ट आहे, रिसालत त्याला म्हटलं गेलं, ते देखील काय आहेत, ते रसूल आहेत, ते माणूस आहेत, त्यांना दिव्यवाणी प्रदान केली आणि त्या माणसांनी या जगामध्ये येऊन जेवढे काही जुलूम आणि पाप होते त्या सर्वांचा नायनाट केला. तर हा संदेश, तुमचा ईश्वर एक, तुमचा धर्म एक, तुमचा कुटुंब एक, मानव म्हणून तुम्ही समान आहात. तर या दृष्टिकोनातून प्रत्येकाने चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत केलं पाहिजे. आपल्या या महाराष्ट्राचा आपण विचार केला, पुरोगामी आपला महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचं इथं मोठं कार्य आहे आणि इथं कुठंतरी मी धन्यवाद देऊ इच्छितो. मराठा सेवा संघाचे आमचे लोक इथं आहेत, लेफ्टिस्ट बांधव आमचे इथं उपस्थित आहेत. त्यांनी जे कार्य केलं, शिवाजी महाराज आणि त्यांचं जे कार्य होतं की ते रयतेचे राजे होते, 18 पगड जातींना बरोबरीनं घेऊन शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते जेव्हा लोकांपर्यंत सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं, मुस्लिम मावळे त्यांच्या सोबत होते, या ज्या गोष्टी आम्हाला कळल्या तेव्हा आज इथं दंगल होत नाही. आपण दंगलमुक्त महाराष्ट्र आहोत. किती प्रयत्न केला लोकांनी परंतु दंगल झाली नाही. आणि तेच शिवाजी महाराज ज्यांचे आजोबा मालोजीराव भोसले हे अहमदनगरला दर्ग्यामध्ये जातात, शाह शरीफ यांचा तो दर्गा आहे, तिथं जाऊन ते मन्नत मानतात, नवस मानतात किंवा त्या काळी म्हणतात की ते हयात होते, त्यांच्याशी दुआ केली की मुझे औलाद हो. जेव्हा त्यांना 2 पुत्ररत्न प्राप्त झाले, 2 बेटे हुए, पहिल्याचं नाव ठेवलं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी. विचार करा,
असा हा राजा की ज्यांचे शिवाजी राजांच्या काकाचं नाव शरीफजी आहे, त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी आहे. तर अशा प्रकारचा राजा त्यांनी सर्वांना बरोबरीनं घेऊन जे कार्य केले हे कार्य फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण जोडणारे मुद्दे बोलत आहोत, राष्ट्रीय एकात्मतेवर बोलत आहोत. फार मोठं कार्य आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं आहे. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंनी जे कार्य केलं, शिवाजीराजांची समाधी शोधून काढण्यापासून समाज प्रबोधनाचं जे कार्य केलं ते फार महत्त्वाचं आहे. 2 पोवाडे लिहिले, एक लिहिला शिवाजी महाराजावर आणि दूसरा लिहिला मोहम्मद पैगंबरावर. हम हमारे समाज के लोगों को हम बोल रहे हैं सारी सब चीज़ें कि हमारे भी लोग समझें कि महाराष्ट्र को जो हम समझते तो हमको इन लोगों को समझना होगा. तर ज्योतिराव फुले असं म्हणतात की मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जीव घातला ईशापायी. कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास, कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास, जात प्रमाद असो खोडी बुडी. आणि सांगितलं की मागासह आर्यासही नेले मशिदीत, ताटात घेतले भेद नाही. हा मोहम्मदांचा संदेश आहे. एका ताटामध्ये जेवणाचा आपली घटना जेव्हा आपण म्हणतो, घटनेचे जे मूळ आहे, आपल्या घटनेचे जे मूळ आहे, बाबासाहेबांनी जी घटना दिली आणि कुठंतरी सर्वांना एकत्रित केलं. 6200 जाती बोलणारा हा आपला जातीमध्ये विभागलेला आपला हा देश, 1700 भाषा बोलणारे आपण लोक, त्यांना एकत्रित केलं. SC ST OBC आणि मायनॉरिटी या नावाने त्यांना एकत्रित केलं. तर अशा प्रकारचे हे जे कार्य करणारे जे लोक आहेत त्यांचं कार्य फार मोठं आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. इथं आपण राहत असताना तुकाराम महाराजांचं जे कार्य आहे आणि सोपी संतांची ही भूमी आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सोपी संतांची भूमी आहे. तुकाराम महाराज जेव्हा मशिदीमध्ये थांबतात, पुण्याला लिहिलेलं आहे, फार चांगल्या प्रकारे त्याचं वर्णन केलं. आणि मशिदीमध्ये थांबून तिथं ते भजन म्हणतात आणि म्हणतात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बगैर कोई ना बाबा, अल्लाह करे सो होय बाबा, अल्लाह करे सो होय. हा तुकाराम महाराजांचा संदेश आहे. कुराणचं पहिलं वाक्य आहे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सर्व स्तुती प्रशंसा त्या अल्लाहसाठी जो या विश्वाचा रब आहे. विश्वात्मकी देवेची संकल्पना पसायदानमध्ये ज्ञानेश्वरांनी मांडली. आता विश्वात्मकी देवे करावे. आणि हाच संदेश तुकाराम महाराजांनी दिला. आणि ते म्हणतात की तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. विश्वंभर रब्बुल आलमीन, या संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडाचा तो स्वामी, तो एक ईश्वर, हाच मोहम्मद पैगंबरांचा संदेश आहे. या युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू, हे लोक तुम्ही स्वीकार करा की तो अल्लाह, त्याच्याशिवाय अजून कोणी ईश्वर नाही, तुम्ही यशस्वी व्हाल. हा एकतेचा संदेश आहे. मी सांगतोय की याच्यामध्ये हा मानवतेचा संदेश आहे, एका ईश्वराला मानण्याचा संदेश आहे आणि सर्वात म्हणजे मानवी श्रेष्ठतेचा संदेश आहे. मानव म्हणून तुम्ही सर्व फार महान आहात. तुमच्या वर फक्त तो ईश्वर आहे. हे जग तुमच्यासाठी बनवलं गेलं. इतरांपुढे नतमस्तक होऊ नका, आपल्या सर्व त्या एका ईश्वराला ओळखा. हा संदेश याच्या माध्यमातून देण्यात आला. हाच संदेश पुढे चालवत असताना इथं अजून कार्य आहे संत गाडगे बाबांचं. संत गाडगे बाबा असं म्हणतात की मोहम्मदाने केली प्रार्थना, विखोरेला इस्लाम केला शहाना, संघटित केले स्वजना त्या काळी, लोकांनी प्रतिमा पूजक नसावे, त्यांनी एका ईश्वराशी वदावे. हा मोहम्मदांचा संदेश नव्हे एका राष्ट्रासाठी. हे जोडणाऱ्या या गोष्टी आहेत. तर मी हे सांगत होतो की आपण या इथं भारतामध्ये, या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे लोक आहेत. काही 1-2% मध्ये म्हणतात की 0.1%. मी काल रात्री अमरावतीला होतो, तिथे क्राईमचे एक्सपर्ट होते, त्यांनी सांगितलं 0.1% लोक असतात, काही गोष्टी करतात, परंतु 99.9% जे लोक आहेत ते कुठेतरी सायलेंट असतात. है ना, किसी ने कहा कि दिस वर्ल्ड हैज नॉट सफर्ड बिकॉज ऑफ साइलेंट वायलेंस ऑफ द बैड पीपल बट बिकॉज ऑफ साइलेंस ऑफ द गुड पीपल. इम्तियाज जलील साहब तशरीफ ला चुके हैं, हम उनका इस्तेकबाल करते हैं. सर यहाँ पे तशरीफ लाइए. उपासण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यांनी या दृष्टिकोनातून तो संदेश आला, पुस्तकं आली, प्रशिक्षक आले, साधू ऋषीमुनी आले, पैगंबर आले. आता राहिलंय काय? राहिलं ती ट्रेनिंग. आणि रमजानच्या महिन्याचं महत्त्व याच दृष्टिकोनातून आहे. शहरु रमजान अल्लज़ी उन्जिला फीहिल कुरान, रमजानचा जो पवित्र महिना त्याच्यामध्ये कुराणचं अवतरण केलं गेलं. हुदल लिन्नास, समस्त मानवतेसाठी संदेश आहे. तर हाच संदेश त्याच्यावर अमल कसं करायचं, इंसान को इंसान कैसे बनाए. आज़ादी मिलती है तो इंसान आज़ादी का दुरुपयोग करताय. आपण शिकलो, सवरलो, ॲटम बॉम्ब बनवले, हिरोशिमा नागासाकीवर ॲटम बॉम्ब टाकले, 5 लाख लोकांना मारून टाकलं. कहाँ जा रही इंसानियत? युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये, मार रहे लोग एक दूसरे को. तो इंसानियत कहाँ है? तो उस इंसान को इंसान बनाने के लिए हा सांगितलं की हा रमजानचा संदेश आहे. जरा ज़्यादा खाए तो इंसान को जरा ज़्यादा मस्ती चढती का ना, तो कंट्रोल करो. सकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत काही खायचं नाही, प्यायचं नाही आणि पत्नीशी संबंध ठेवायचा नाही. भूक काय याची प्रचिती घ्या. भूक काय? पैगंबर साहेबांनी विचारलं तुमचा इस्लाम कोणता आहे, त्याचा तुम्ही प्रसार करता. सांगितलं मीठे बोल और भूकों को खाना खिलाना.
हाँ संदेश दिला, भूखों को खाना खिलाना। तो भूख कब समझेगी तुमको? जब तुमको खुद भूक लगेगी, तुमको एहसास होगा। आपल्या देशामध्ये 35% लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत, 19 कोटी लोक 35 कोटी लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत, 19 कोटी लोक असे ज्यांना फक्त एक वेळचं जेवण मिळतं। पैगंबर साहेबांनी सांगितलं की वो मुसलमान नाही, तो मुसलमान नाही जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी उपाशी आहे। तर हा जो संदेश आहे, हा संदेश समजला पाहिजे। त्याचबरोबर या गोष्टीची भान आणि जाणीव की तो ईश्वर मला पाहतोय। समोर पाण्याचा ग्लास आहे, 45 डिग्री टेम्परेचर आहे, पाणी पीत नाही, कौन देख रहा? ईश्वर देख रहा। तो हलाल नहीं खा रहा तो हराम का खाएगा, हराम कारी करेगा। पानी का ग्लास नहीं पी रहा तो तू दारू पिएगा, हे सांगितलं गेले आणि याच्या मार्फत चांगल्या गोष्टी केल्या गेल्या। आणि याच जेव्हा 1 महिना 15 तास 30 दिवस 450 तासाचे ट्रेनिंग आहे, मानवतेचं ट्रेनिंग आहे, इंसान बनके राहो। बहिणाबाईंनी म्हटलं, मानसा रे मानसा कधी होशील रे माणूस, तुझ्या उन तर बरा गोठ्या तला जनावर। तर त्या माणसाला माणूस बनवण्यासाठी रमजानचा हा पूर्ण महिना आहे आणि त्याच्यानंतर ही ईद आहे। या ईद निमित्त आपण आज इथं सर्व जमा झालेलो आहोत। आपण इथं असा प्रयत्न करत आहोत की सर्वांनी मिळून आपण चांगले कार्य केले पाहिजेत। मी अगदी आपल्या भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये लक्षात असू द्या की हे जीवन हे फार थोड़ा सा इंसान को टाइम मिला है। मृत्यू अटळ सत्य आहे, कुल्लू मन अलैहा फान। परंतु या जगामध्ये तुम्ही काय करून आलात त्याला फार महत्व आहे। करून काय आलात? जर वाईट कराल कर्म तर त्याचा हिशेब द्यावा लागेल। अच्छा काम करोगे तो अच्छा मोबदला मिलेगा। लक्षात असू द्या, हे जीवन म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, याच्या मृत्यूच्या दारेच्या पलीकडे जीवन आहे। तिथं आपल्यापैकी प्रत्येकाला उभं राहायचं आहे आणि केलेल्या कर्माचा हिशेब द्यायचा है। इस समाज को हम जोड़ना चाहते हैं तो मोहब्बतें बांटिए। नफरत बांटने वाले बहुत लोग हैं, हमको मोहब्बतों के लिए काम करना है। तुकाराम महाराजांनी म्हटलं की पेरी कडू जिरे मागी अमृत फळे। काय करतोय? शेतीमध्ये कडू जिरं फेरतोय आणि अमृत फळं मागतोय। अरके वृक्षा कैसा येती, तर असे वृक्ष हे येऊ शकत नाहीत। तर या दृष्टिकोनातून या आपण विचार केला पाहिजे की आपण सर्वांनी मिळून आपल्याला तो समाज घडवायचा आहे। व्यापारी महासंघ के हमारे साहब यहाँ पे मौजूद है ना। आम्ही नेहमी असं म्हणतो की शांती ही आपल्या प्रगतीसाठी जरुरी आहे। आपल्या समाजामध्ये जर शांती राहील तरच आपला या समाजामध्ये जर शांति राही तरच प्रगति हुई। व्यापार धंधा उद्योग सारी चीज़ें उसी के साथ में है। तो हमको इस बात की कोशिश करना है। अपनी बात को मैं ख़त्म करूं। बशीर बदर ने क्या अच्छी बात कही कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में। इसका दूसरा शेर और अहम है। हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, उम्र बीत जाती है दिल को दिल बनाने में। तो ये दिल को दिल बनाना है, ये प्यार का संदेश, ये मोहब्बत का संदेश, ये भाईचारे का संदेश, ये एकात्म का संदेश लेकर जमात इस्लामी इस मुल्क में हम काम कर रहे हैं। पेंडेमिक में हमने काम किया। कलेक्टर साहेबांचा मी विशेष करून आभार व्यक्त करतो। अतिशय अशा परिस्थितीमध्ये कोविडमध्ये लोक बाहर निघत नव्हते। कलेक्टर साहब इधर से उधर घूम रहे और कहा कि मेरा मालिक, मैं बहुत अच्छी बात कही मीटिंग में, उन्होंने कहा कि साहब मैं कंटिन्यू 2 साल घूमते रहे पूरे पेंडेमिक के अंदर, कभी कोविड नहीं हुआ। तो कहा कि मेरे मालिक की मेरे ऊपर विशेष कृपा है। ऐसे अच्छे ऑफिसर्स हैं, निखिल गुप्ता साहब भी यहाँ पर आएंगे। ऐसे अच्छे लोग हैं हमारे इस भारत में, हमारे महाराष्ट्र में बहुत प्यारे लोग हैं। मैं सबके लिए दुआ करता हूँ कि अल्लाह ताला हम सबको सही रास्ता भी बताए, हिदायत भी दे और हमको दुनिया में भी कामयाब करे और आखिरत में भी हमारे लिए भलाई के फैसले फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। बहुत शुक्रिया। वजीर महाराष्ट्र राज्य रिस्पेक्टेड सुनील चौहान साहब, डिस्ट्रिक्ट कलेक्टर औरंगाबाद, मंच पर बैठे हुए सभी मोअज़्ज़िज़ मेहमान और यहाँ पर इस प्रोग्राम में मदऊ किए गए हैं तमाम मोअज़्ज़िज़ शहरियान, मैं आपको डॉक्टर रफ़ीक ज़करिया कैंपस नवखंडा में खुशामदीद कहता हूँ, वेलकम कहता हूँ और आपको ईद की दिली मुबारकबाद देता हूँ। और जमात इस्लामी हिंद और उनके तमाम जो ऑफिस बेरर्स है उनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस कैंपस में बहुत ही अच्छी तरीके से जो ऐसे टॉपिक पर आज सबको मदऊ किया है, जो आज मुल्क की सबसे सख्त ज़रूरत है, वो है आपसी भाईचारगी, नेशनल इंटीग्रेशन और एक दूसरे से जो है मिलकर चलना और वतन को मजबूत बनाना। इस टॉपिक्स पर उन्होंने जो है तो आज एक जहती के लिए सबको बुलाया है। मैं ममनून और मशकूर हूँ। आप सबको फिर से एक बार खुशामदीद और बहुत बहुत शुक्रिया। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मंत्री महोदय तसेच सर्व सन्माननीय व्यक्ती, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि मित्रांनो,
जसं आत्ता नेतनकर सरांनी सांगितलं तसंच माझंही हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि मला वाटतं करोनानंतर पण आपला हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आपला इथं होतो आहे. अत्यंत चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मी सर्वांना या ईद मिलानानिमित्त अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांना आरोग्याच्याही शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच दिवसानंतर मित्र आप्तेष्ट या सर्वांची एवढी मोठी गॅदरिंग इथं होती आहे आणि सन्माननीय मंत्री महोदय पण आपल्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मी खरंच काझी साहेबांचं आणि या सर्व आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो की हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलात आणि सर्वांना एकत्रित जमण्याची एक आनंददायी संधी उपलब्ध करून दिलीत. पुन्हा एकदा मी ईद मिलानानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हमेशा त्या ठिकाणी असतो आणि अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्ही हमेशा सामील असतो आणि जमाते इस्लामीचा असा समाज व एकत्र आणण्याचा कार्यक्रम हा खरोखरच फार मानण्याजोगा आहे. देशहिताचा कार्यक्रम आहे. सर्व समाजाला बरं विकून चालतात. आम्ही येत असतो आणि ही खरोखरच देशभक्त अशी संघटना आहे जमात इस्लामी हिंदने. या निमित्ताने मला बोलवलं आणि सन्मान दिला. त्या ठिकाणी धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. ईद की जो अभी पीछे हो गई है उसकी बहुत मुबारकबाद देता हूँ. यहाँ पर सभी कार्यक्रम मराठी में चल रहा है. हमारे सम्माननीय मंत्री महोदय जो हमारे नेता है, मार्गदर्शक है, वो भी ज़्यादा से ज़्यादा मराठी का उपयोग करते हैं. तो मैं मेरे विचार आपके सामने मराठी में रखना चाहूँगा. या मंचावर उपस्थित असलेले राज्यमंत्री सन्माननीय श्री आमचे नेते मार्गदर्शक अब्दुल सत्तार साहेब, या शहरातील आमचे जिल्हाधिकारी साहेब, GSTचे उपायुक्त, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती आणि ज्यांनी हा कार्यक्रम जमाते हिंद तर्फे जो आयोजित केलेला आहे असे आमचे अब्दुल कादरी साहेब. फार सुंदर असा हा कार्यक्रम सर्व धर्मियांसाठी आदर्श ठरेल असा हा कार्यक्रम आज त्यांनी इथं आयोजित केलेला आहे. मला आणि आमच्या सर्व व्यापारी बांधवांना, जे औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्व व्यापारी संघटनाची एक अपेक्स बॉडी आहे, त्या सर्वांतर्फे मी सर्व बांधवांना परत एकदा ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो. चांगले कार्यक्रम असेच तुम्ही करत जा. व्यापारी महासंघ दरवेळेस तुम्हाला सोबत राहील अशी ग्वाही देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. कारण मंत्री महोदयाचं आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यामुळे कमी वेळ घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार. मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते, ईद मिलनाचा हा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. भाईचारा वाढवणारा कार्यक्रम आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सीख, ईसाई हम सब भाई भाई हा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे. मंदिर मस्जिद गुरुद्वारा में बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को हा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळं मी संयोजकांचे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि आमच्या लालबावटा शेत मजूर युनियन असतील, हायटेक ट्रेड युनियन असतील, सर्व जनसंघटनांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. हा भाईचारा असाच वाढत राहावा. जे भिंती निर्माण करण्याचं काम करत आहे त्या भिंती तोडण्याचं काम आपण करूयात. जुनी मडी उकडण्याचं काम, उत्खनन करण्याचं काम जे करत आहे त्यांच्यापासून सावध राहूयात, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. थोडं जपून करतोय आणि या 4 वर्षामध्ये मला कधीही कुठेही जपून वागण्याची, जपून राहण्याची गरज पडली नाही. इतकं शांत, लोकप्रिय आणि चांगलं शहर बघायला मिळालं. म्हणजे सर, की आपण जर म्हणालात तर पुढचे 4 जी आमची इच्छा आहे तर तसे प्रयत्न केले तर मित्र सांगण्याचा हेतू हा की तुमचे मौलवी साहेब सांगत होते की आपण सगळे एका अल्लाहचे लेकरं आहोत. आपण कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. जेव्हा माणूस करतो हे सगळं विसरून माणूस जेव्हा विचार करतो
सगळ्या समस्या निर्माण होतात, ह्या अडचणी निर्माण होतात. आपण सगळेजण या औरंगाबाद शहरामध्ये खूप चांगलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करताय. तर आम्ही भारतात या भावनेतून आपण कार्यक्रम करताय. त्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र इल्ला अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र. स्टेज पर तशरीफ फरमा डिग्निटरीज, मौजूदीन, मोहतरम बुजुर्गों, नौजवान दोस्तों, काबिल सद एहतराम माओ, बहनों और बेटियों, बहुत देर से आप मुस्तकिल तकरीरों के बम्बार्डमेंट में हैं और अगर आज आप देखें तो सारी दुनिया इस जबरदस्त किस्म की बेचैनी का शिकार है. इंसानी जान का एहतराम नहीं रहा है, मजलूमों की कोई दाद रसी नहीं. ये कोई ऐसी चीज नहीं है जिस पर लंबी गुफ्तगू की जाए, ये सबको मालूम. मैं आपसे मुख्तसरन 2-3 बातें ही अर्ज करूंगा और इस बीच में अगर आपने शीरखुरमा न पिया हो तो मेरी दरख्वास्त है कि शीरखुरमा दे दिया जाए ताकि लोग शीरखुरमा सिलसिला जारी. अभी हमने यहाँ अपने डिग्निटरीज को बुलाकर पूरे एहतमाम के साथ मराठी में कुरान मजीद दिया और जाहिर है कि इस बात की दरख्वास्त है कि वो इसको जरूर पढ़े. अल्लाह की ये किताब हमसे बहुत कुछ कहती. मैंने अभी आपको सूरह असर की आयतें सुनाई जिसमें अल्लाह ताला ये इरशाद फरमाते हैं कि ज़माने की कसम इंसान बड़ा खसारे और घाटे और टोटे में है, सिवाय उन लोगों के जो ईमान लाएं, अच्छे काम करें, एक दूसरे को हक की नसीहत करें और सब्र की तलकीन करें. जिन लोगों में ये 4 क्वालिटीज होंगी भाइयों और बहनों, वही एक रिस्पेक्टफुल लाइफ यहाँ गुजार सकेंगे और कल क़यामत के दिन कामयाब हो सके. हम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बहुत तारीफें करते हैं. हर कोई आप किसी से पूछिए तो वो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताल्लुक से बहुत अच्छी राय आपको अपनी सुनाएगा. मैं आपसे एक बहुत अहम चीज की तरफ आपकी तवज्जो करवाना चाहूंगा कि आखिर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को गालियां क्यों दी गई? अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर कचरा क्यों फेंका गया? अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर सारी हर किस्म की जो मुसीबत थी वो क्यों डाली गई? तो जाहिर है आप तो बहुत अच्छे आदमी थे, बहुत अच्छे आदमी थे. आपको बद्दुआएं दी गई, गालियां दी गई, लेकिन इसके जवाब में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इंसानों के तई इंसानों से बेहतरीन सलूक रखा. उनको आपने ये बताया कि उनका ताल्लुक उनके पैदा करने वाले से जोड़ा. ये अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का उस जमाने में अगर आप कहें तो यही कसूर था. इसी पर लोग आपसे नाराज थे. अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कोई लंबी चौड़ी तकरीरें नहीं की. जब आप नबी की हैसियत से दुनिया में आपने कदम रखा तो आपने कहा कि या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. ऐ इंसानों, तुम कहो कि अल्लाह के सिवा कोई इलाह नहीं और तुम कामयाब हो जाओ. ये बात उस जमाने के इंसानों को बहुत खली, बहुत बुरी लगी. अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सख्त मुखालिफत की गई, लेकिन अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इस उसूली बात को इंसानों के सामने आप पेश फरमाते रहे
लोग गालियां देते रहे, आप दुआएं देते रहे, लोग कचरा आप पर फेंकते रहे, आप उसके जवाब में कचरा झाड़कर आगे बढ़ गए और कचरा फेंकने वालों की आपने इयादत की। मैं आपसे मुख्तसरन ये कहना चाह रहा हूं, आज दुनिया का कोई बड़ा स्कॉलर नहीं है जो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बहुत तारीफ न करता हो। मेरे पास जेब में माइकल एच हार्ट का वो जुमला मौजूद है, लेकिन चूंकि वक्त बहुत कम है इसलिए मैं आपसे उसको सिर्फ कोट कर देता हूं, उसको उर्दू में सुना देता हूं। माइकल एच हार्ट कहता है कि उसने दुनिया के 100 बड़े लोगों की डिटेल में उसकी स्टडी की और उसके बाद उसने कहा कि आपको ताज्जुब भी होगा कि मैं एक क्रिश्चियन हूं, लेकिन मैं मोहम्मद बिन अब्दुल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इस सारी दुनिया का सबसे सक्सेसफुल लीडर मानता हूं कि जिन्होंने करोड़ों इंसानों की जिंदगियों को मुतासिर किया, एक नया ट्रेंड सेट किया दुनिया में और करोड़ों इंसान आज उनसे मुतासिर हैं और ये सिलसिला जारी। हम उसी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मानने वाले। देखिए, एक टेम्पररी फेज रहेगा, लोग आपकी मुखालिफत करेंगे, लोग उसूली बात के जवाब में आपको रद्द करेंगे, लेकिन हम उसूली बात को पेश करने से झिझकेंगे नहीं। आज इस देश में जहां मैं और आप रहते हैं, ये हमारा वतन है, यहां की जो कस्मपरसी है, यहां की जो अनारकी, जिसकी तरफ अभी इम्तियाज जलील साहब इशारा फरमा रहे, हम कोई अखबार, वो कहते हैं ना, किसी ने बहुत अच्छी बात कही कि मैं आज भी अखबार पूरी तरह नहीं पढ़ सका, इसलिए कि अखबार में हर तरफ खून फैला हुआ था, हर तरफ अनारकी, हर तरफ जुल्म। इससे अगर आपको अपने इस देश को बचाना तो इस देश के वासियों के सामने हमको इस्लाम को रखना। इस्लाम एक परफेक्ट सॉल्यूशन, इसको रखना, न सिर्फ तकरीरें करना है बल्कि इसके मुताबिक चलती फिरती अपनी अमली जिंदगी को पेश करना। जब हम ऐसा करेंगे, एक फेज में मुखालिफत होगी, लेकिन लॉन्ग रन में हमारी इंशाअल्लाह इज्जत होगी, लोग हमारी बातों को तवज्जो से सुनेंगे। मैं समझता हूं कि हमारे इस वतन की सबसे बड़ी खिदमत ये है कि हम एक जज्बे से सरशार होकर अल्लाह के इस दीन को पेश करने वाले बने। जहां मौका मिले लिटरेचर दें, जैसे भी आपने कुरान मजीद दिया, अभी आपने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी के ताल्लुक से लोगों को मराठी में पढ़ने दिया। ये एक छोटा सा एक सेगमेंट था जिसको यहां आपने पेश किया। आप जहां जिस जगह रहते, अपने पड़ोस में, अपनी वर्क प्लेसेस में, अपने बिजनेस सेंटर्स में, अपने दोस्तों के दरमियान बिला तकान, बिला झिझक इस्लाम को पेश की। ये तो एक फेज हुआ, ये एक फेज है हमारा जिसको हमको इस मुल्क में, अपने इस देश में अंजाम देना। दूसरा एक बड़ा डिमांडिंग और चैलेंजिंग फेज है, रिक्वायरमेंट, वो ये है कि हम यहां के इंसानों के लिए सबसे ज्यादा नफा बख्श बने, हम उनके लिए बहुत बेनिफिशियल बने। सही बुखारी की हदीस है, खैरुन नास मैं यनफउन नास, इंसानों में सबसे अच्छा वो है जो इंसानों के लिए सबसे ज्यादा फायदा बख्श। हमारे महल्ले, हमारे नौजवान, हमारे बूढ़े, हमारे रिटायर्ड अफराद, गरज ये कि हमारी बेटियां, हमारे बेटे, ये तमाम के तमाम इंसानों के लिए नफा बख्श बने।
اس لیے کہ یہ ہمارے آقا صلی اللہ علیہ وسلم کی سنت ہے. میں آپ کو صرف ایک بات سنا کر اپنی بات کو ختم کرتا ہوں. وہ یہ ہے کہ جو عورت آپ پر کچرا پھینکا کرتی تھی، کوئی معمولی بات تھوڑی ہے، کوئی کچرا آپ پر پھینکے تو آپ کہیں گے کہ بھئی اس کا میں کیا نہ کروں میں اس کے ساتھ. اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کچرے کو جھٹک کر آگے بڑھ جاتے. آپ سوچئے تو صحیح کہ جن پر وحی اترا کرتی تھی، جو اللہ کے آخری رسول تھے، ان پر ایک عورت، معمولی عورت کچرا پھینکتی تھی، اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم آگے بڑھ جاتے تھے. ایک دفعہ کچرا نہیں پھینکی تو آپ نے پوچھا آج اس نے کچرا نہیں پھینکا؟ تو لوگوں نے عرض کیا ہے اللہ کے رسول وہ بیمار ہے. تو اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم اس کی عیادت کو، اس کی مزاج پرسی کو کے لیے اس کے گھر پہنچ گئے. اس عورت نے کہا کہ یہ کسی جھوٹے نبی کے اخلاق ہو ہی نہیں سکتے. ہمارے آقا صلی اللہ علیہ وسلم کی زندگی مجھ کو اور آپ کو یہ سکھاتی. یہ بہت ڈیمانڈنگ، یہ بہت چیلنجنگ، یہ بہت مشکل، انتہائی مشکل وقت میں ہم انسانوں کے کام آئیں. ہم ان کے آنسو پوچھیں گے، ہم ان کی بہو بیٹیوں کی عزتوں کی حفاظت کریں گے، ہم ایک بہترین بزنس مین رہیں گے، ہم ایک بہترین پروفیسر، بہترین ریڈر، بہترین ایڈوکیٹ، بہترین کارڈیولوجسٹ، یورولوجسٹ، اب نہ جانے یہ سب چیزیں ہم اپنے اندر ان کیپیبلٹیز کو پیدا کریں گے. یہ کہنا بہت آسان ہے کہ خیر الناس من ینفع الناس، لیکن لوگوں کے لیے فائدہ بخش بننا یہ بہت بڑا چیلنج ہے. ہم کو اس چیلنج کو میٹ کرنا. اس ملک میں جہاں میں اور آپ بستے، یہاں کے لوگ منتظر ہیں، یہاں لوگ دیکھنا چاہتے ہیں. ایک مسلمان کی چلتی پھرتی تصویر کو دیکھنا چاہتے ہیں. ہماری تصویر صرف یہ نہ بنے ہم اٹھتے بیٹھتے ڈیمانڈ کر رہے ہیں، جب دیکھیے تب رو رہے ہیں، جب دیکھیے تب آنسو بہ رہے ہیں، جب دیکھیے تب منہ کھولے تو سوائے ڈیمانڈ کے کچھ نہیں. تھوڑی دیر کے لیے ان سب سے اٹھ کر ہم کو ایک بہت کنسٹرکٹیو اور بہت اہم رول پلے کرنا. جب ہم اس کا عزم کر لیں گے اللہ تعالی ہمارے لیے آسانیاں اور ہم اس دنیا سے ایک ہائیسٹ کوالٹی کی لائف گزار کر اپنے مالک کے پاس جا پہنچیں گے. دنیا بہت مختصر ہے، یہاں کوئی بھی ہمیشگی کا پیالہ پیے نہیں بیٹھا. میں اور آپ بہت جلد اس دنیا سے جانے والے اور ہم ایک ایسے مقام پر پہنچنے والے جہاں پر کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم ہمارے منتظر، اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کی آنکھوں کو ٹھنڈا کریں گے، اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم سے حوض کوثر پر ان کے ہاتھ سے پیالہ لے کر پانی پیئیں گے. میرے اچھے بھائیوں اور بہنوں، ہمارا بہت بڑا آبجیکٹو ہے. اسی لیے میں نے یہاں عیدگاہ میں نے ایک دو اشعار سنائے تھے، میں آپ کو سنا کر اپنی بات کو ختم کرتا ہوں. ہمارا آبجیکٹو صرف اس دنیا ہی میں اتنا نہیں ہے کہ آپ بھی اچھے رہیں میں بھی اچھا رہوں. گڈی ریلیشن، آپ بھی اپنی جگہ اچھے رہیں میں بھی اپنی جگہ امن و اطمینان سے رہوں. یہ بہت چھوٹا آبجیکٹو ہے. ایک دنیا جو اور آنے والی ہے جس میں ساری سرشٹی کا بنانے والا پوچھے گا کہ بتاؤ تم نے اس دنیا میں میری کتاب کو، یہ جو کتاب دی گئی ہے اس کتاب کو تم نے کھول کر دیکھا ہی نہیں دیکھا، تم نے اس کو پڑھا ہی نہیں پڑھا. ہمارا ایک بہت بڑا آبجیکٹو ہے. ہم چاہتے ہیں کہ ہمارے اس دیش واسیوں، ہماری بہنوں کو، ہمارے بھائیوں کو کل قیامت کے دن کی پکڑ سے بچائیں. ایشور آپ سے کبھی خوش نہیں ہوگا اگر آپ نے ایشور کی باتوں کو یہاں مان کر کام نہیں کیا. میں آپ سے کہہ رہا تھا کہ ایک مسلمان کی آبجیکٹیوز پرے ہے چرخے نیلی بام سے منزل مسلمان کی،
सितारे जिसकी गर्दे राह वो कारवां तू है। भाइयों और बहनों, ये एक बहुत अच्छा सा ओकेजन अल्लाह ताला ने हमको इसका मौका इनायत फरमाया। ये इस तरह के ईद मिलन प्रोग्राम ये सिर्फ नौखंडा औरंगाबाद ही में नहीं हो रहे, बल्कि ये सारे प्रोग्राम पूरे भारत में हो रहे। जहां जहां मुसलमान बसते हैं वहां ये ईद मिलन के प्रोग्राम हो रहे हैं। हम अपने साथियों को, अपने देश के वासियों को हम साथ में लेके बैठते। अभी आपसे वाजिद कादरी साहब ने कहा कि दूध, उसके अंदर जो उन्होंने चीजें गिनवाई तो जी चाह के दौड़ते हुए जाके पहले शीरकुरमा पी लें। उसमें बादाम है, काजू है, किशमिश है, ये वो सब बताया, उन्होंने गिनाया। हम ये चीज सालहा साल से अपने भाइयों और बहनों को पेश कर रहे हैं। लेक्चर भी देते हैं, कुरान मजीद भी तकसीम करते हैं। इस पूरे ओकेजन में यहां अगर आप देखें, हमारे यहां नौजवान भी बैठे, हमारी बेटियां भी बैठी, हमारे नौजवान बच्चे ही बैठे हैं जो आपके लिए सब काम कर रहे हैं। हम उनको ये तालीम दे रहे हैं कि इस भारत देश में तुमको मोहब्बतें बांटना, मोहब्बतों के साथ जीना। हम जानते हैं कि यहां हमारे इस भारत देश में लोग अपनी नस्लों को गोदों में बिठाकर नफरत का जहर पिला रहे। हम उनको नफरत का जहर नहीं पिला रहे, हम उनको मोहब्बतें करना सिखा रहे। मैं चाहता हूं कि जब आप यहां से तशरीफ ले जाएं तो चंद बातें जो मैंने आपसे अर्ज की हैं इन पर आप गौर फरमाइए। अल्लाह ताला हमारी इन कोशिशों को कबूल फरमाए। उसमें अल्लाह ताला हमारी कोशिशों का अजर यहाँ की तारीफ के लिए नहीं, हमको इसका अजर वहाँ चाहिए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ईद मिलनचं औचित्य आहे आणि या कार्यक्रमासाठी मी खरोखर काल परवा जो नियोजन केलं होतं त्यावेळी 100% येणार होतो, निघालो होतो, पण मला समजलं की ते परत पोस्टपोन झालं आणि आज माझ्या नेमक्या खूपच महत्वाच्या लग्न आणि काही महत्वाच्या मीटिंग्स असल्यामुळे मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीये। पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे म्हणजे खासदार इम्तियाजी जलील असतील, अब्दुलभाई सत्तार असतील किंवा सर्व पक्षीय असलेले अध्यक्ष आणि काही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, इतर अधिकारी वर्ग आणि जमाते इस्लामीचे इंजिनियर अब्दुल वाजेद कादरी, आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार। उपस्थितांना माझा मनापासूनचा नमस्कार। आणि जमाते इस्लामी हिंदचे माझे खूप सलोख्याचे आणि खूप जवळचे संबंध अनेक वर्षापासून समाजकारण आणि राजकारणामध्ये आहे। आणि मला जमाते इस्लामीचं मुख्य तत्व हे आवडतं की खूप चांगल्या पद्धतीनं जातीय सलोखा, बंधुभाव, समाजामधील गैरसमज दूर करणे, चुकीच्या चालीरीतीच्या विरोधी काम करणे, हिंदू मुस्लिम एकोपा करणे, पवित्र कुराण ग्रंथाचे जवळजवळ 22 भाषांमध्ये तुम्ही रूपांतर पण केलेलं आहे। अशा अनेक सामाजिक उपक्रम या जमाते इस्लामी हिंदच्या माध्यमातून झालेत आणि आपल्यासारख्या 18 पगड जातीच्या धर्माच्या लोकांच्या माध्यमातून असणाऱ्या या देशामध्ये खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता हा फार महत्वाचा विचार आहे आणि त्या विचाराला, मानवता धर्माच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम करणं हेच खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे। आणि म्हणून आपण हे काम करताय, आपल्या या कामाबद्दल मी मनापासून आपलं कौतुक करेल, अभिनंदन करेल। आणि अब्दुल वाजेद कादरी साहेब, मी तुम्हाला ओळखतो बऱ्यापासून चांगल्या पद्धतीनं आणि तुम्ही हे काम अधिक चांगलं वाढवावा असं माझं या निमित्ताने सूचना असणार आहे। आणि कुठलंही काही असेल जमाते इस्लामीचं तर तेही सांगत जावं। औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालूया। पण औरंगाबादमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सर्व धर्माचे सण शांततेने साजरे करण्यात यावेत आणि सामंजस्य राहावं। प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीचे दररोजचे प्रश्न सुटावेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या शहराचा, भागाचा व्हावा हीच माझी मनापासूनची अपेक्षा आहे। आणि त्या कामासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून चांगलं काम करूया।
पण आज एक ईदच्या निमित्ताने आपण एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा जो प्रयत्न आपण केलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळे सहकारी किरमाणीजी असतील किंवा खाजाबाई असतील किंवा अन्य आमचे जे कोणी तिथं उपस्थित असतील ते सगळ्याच मान्यवरांचं पण मी मुद्दाम अभिनंदन करेल की त्यांनी सुद्धा मला आवर्जून निमंत्रण दिलं किंवा आग्रह केलेला आहे. माझ्या अंबडच्या जमाते इस्लामी हिंदचे सुद्धा काही जे कार्यकर्ते आहेत की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अजिम भाई असेल, अजिम पाशा किंवा अन्य काही सहकारी त्यांनी सुद्धा माझा नेहमीच या सगळ्या कामात सहकार्य असतं. तर आपलं हे प्रेम आणि ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत करूया एवढंच मी आजच्या या ईद मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जमाते इस्लामी हिंदच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी माझे विचार व्यक्त करतो. आणि खूप जुनी संघटना आहे आपली, 1941 पासून खऱ्या अर्थाने ही स्थापन झालेली आहे आणि भारत स्वातंत्र्याच्या 47ला झाला त्याच्याही अगोदर ही संघटना स्थापन झालेली आहे. आणि मला वाटतं की भारतीय राज्यघटनेप्रमाणे कारभार जो काही चालू झालेला आहे त्या दरम्यान आपण खऱ्या अर्थाने या सगळ्या कामाची सुरुवात केलेली. तर एक आपल्या घटनेला धरून जी विचारधारा आहे त्या विचारधारेने ही संघटना काम करते. त्याचं मला मनापासूनच अभिमान आहे. या कामाला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि मी सतत तुमच्या अडीअडचणीत सुखदुःखात बरोबर राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं या निमित्ताने जे आपण फोन सगळ्या उपस्थित हिंदू आणि मुस्लिम बांधवांना या शुभेच्छा देण्याची संधी मला या ठिकाणी दिली त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि माझे 4 शब्द पुरे करतो. धन्यवाद. ईद मिलन इस जलसे में मौजूद औरंगाबाद जिले के खासदार इम्तियाज जलील साहब, जमात इस्लामी हिंद के मौजूद सभी पदाधिकारी, कादरी साहब हैं, शरीफ साहब हैं, मुख्तार भाई हैं, मुकरम साहब हैं, राष्ट्रवादी कांग्रेस के इलियास भाई, खाजा भाई, औरंगाबाद टाइम्स के खुसरो साहब और मंच पर उपस्थित सभी मान्यवर, सामने बैठे हुए सभी भाई और बहन, आज के इस प्रोग्राम में मुझे बहुत खुशी है कि एक ऐसी जगह रखा गया है जहां मैंने अपना बचपन बिताया. फॉर्चुनेटली यही मेरा स्कूल रहा. मेरी वालदा ने भी यहीं अपनी खिदमत पेश की. बचपन इस कैंपस में गुजरा. आज काफी दिन बाद यहाँ आने का मौका मिला और ऐसे एक बहुत पाक मौके पर जब हम ईद की एक दूसरे से मुबारकबाद एक्सचेंज कर रहे हैं. इस साल मैंने देखा है कि ईद मिलन के जो प्रोग्राम्स हैं वो काफी अच्छी मिकदार में हुए. जितनी नफरत गोदी मीडिया के जरिए मुल्क में फैलाने की कुछ लोग कोशिश कर रहे थे, उसी शिद्दत से आपस में हिंदू मुस्लिम भाईचारा रहे इसके लिए भी काबशे की गई. आज मैं और भी 2 प्रोग्राम्स में गया था जहां ईद मिलन का प्रोग्राम हिंदू भाइयों ने रखा था. उसमें भी पत्रकार लोग भी थे. उसमें भी यही चर्चा निकली कि इस साल ईद मिलन के प्रोग्राम्स काफी देखने में आ रहे हैं और यह बहुत अच्छी बात है क्योंकि एक सियासी कार्यकर्ता, एक पॉलिटिकल एक्टिविस्ट होने के नाते मुझे ये लगता है कि इस मुल्क का जो बेसिक डीएनए वो सेक्युलर है. कितना भी कोई कोशिश कर ले किसी एक विचारधारा, किसी एक मजहब पे इस मुल्क को ले जाने के लिए, एक वक्त के बाद वो नाकाम होता है और इस मुल्क के लोग फिर से जो गांधी जी का, अम्बेडकर साहब का, मौलाना आजाद का जो विचार था उसी की तरफ लौट के आते हैं. ये कुछ एक लम्हा है जो एक क्या कहेंगे मुल्क को बांटने की कोशिश की जा रही है. मुझे लगता है इंशाल्लाह ये गुजर जाएगा और हम सब जो आज इस वक्त जिंदा हैं वो हम सब इसको मिलकर
वो जो कोशिश की जा रही है मुल्क को तोड़ने की, उसको हम हराएंगे और फिर से वो सुबह देखेंगे जो हमारे पूर्वजों ने देखी थी। इस मुल्क की जो बुनियाद रखी गई थी 1948 में, वो यही सोच के रखी गई थी कि यहाँ रहने वाले किसी एक मजहब या किसी एक विचार की बात नहीं करेंगे। यहाँ पे इतने साल अगर हम देखें तो आरएसएस जैसी विचारधारा को भी पनपने दिया गया, उनको अपने विचार रखने दिए गए। दुर्भाग्य की बात है कि कुछ लोग हिंसा करने लगे हैं। आज जो घटना घटी जिसका अभी इम्तियाज भाई ने अपनी बात में जिक्र किया, वो बहुत दुख की बात है। हम सबको मिलकर नशे के खिलाफ भी आवाज उठानी चाहिए, कोशिश करनी चाहिए। हमारा मुल्क, ये जब हम कहते हैं तो हकीकी तौर पे ये शुरू होता है हमारे घर से, हमारे महल्ले से, हमारे शहर से। हम सबको कोशिश करनी चाहिए कि वहां से हम अच्छा पैगाम दें, एक अच्छे मुसलमान होने का सबूत दें, एक अच्छे हिंदुस्तान के शहरी नागरिक होने का सबूत दें। मुझे आप लोगों ने यहाँ बुलाया, उसके लिए मैं जमात इस्लामी को बहुत बहुत शुक्रिया करता हूँ और आप सबको भी शुक्रिया अदा करता हूँ। आपने मेरी बात को सुना। खुदा हाफिज़।